नमस्कार. आज आपण अगदी बाजारात मिळतात तसेच व्हेज चाउमीन किंवा मन नूडल्स कसे बनवायचे ते बघतोय. या पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी बनवले तर बाहेरचे नूडल्स खाणं तुम्ही विसरून जाल. तर इथे मी सगळ्यात आधी घेतलेले आहेत नूडल्स. तर हे नूडल्स आपल्याला सगळ्यात आधी बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आपण नेहमी घालतो त्यापेक्षा दुप्पट मीठ घालायचं आहे, कारण यामध्ये आपण भरपूर पाणी घातलेलं आहे. आता नूडल्स एकमेकांना चिकटू नये त्यासाठी 1 चमचा तेल घालायचं आणि या गरम पाण्यातच आपल्याला हे नूडल्स बॉईल करायचे. नूडल्स बनवताना एक टीप लक्षात ठेवायची, ती म्हणजे नूडल्स आपल्याला गरम पाण्यामध्येच बॉईल करायला ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नूडल्स खूप जास्त सॉफ्ट करायचे नाही आहे. हलकेसे आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटं हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. ते जर खूप जास्त आपण शिजवले तर नूडल्स एकमेकांना चिकटू शकतात किंवा मग त्याचे तुकडे होऊ शकतात. तर नूडल्सचे आपल्याला असे खूप जास्त तुकडे अजिबात करायचे नाही. तर या ठिकाणी बघा नूडल्स आपले हलके सॉफ्ट झाले, हाताने तोडलं की ते लगेच तुटत आहेत. याचा अर्थ असा की आपले नूडल्स अगदी परफेक्ट शिजलेले आहेत. आता हे नूडल्स आपल्याला एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. त्यातलं संपूर्ण पाणी सेपरेट करायचं आहे आणि हे नूडल्स आपण गाळणीमध्ये असेच ठेवूया, म्हणजे त्याला खालच्या बाजूने सुद्धा आणि वरून सुद्धा छान हवा लागेल आणि नूडल्स आपले छान एकदम मोकळे सुटसुटीत होतील. तर एक 15 ते 20 मिनिटं आपण हे नूडल्स साईडला ठेवून देऊ. तर आपण चिकन नूडल्स बनवतोय त्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे, त्याचबरोबर 2 अंडी घेतलेली आहेत. तर या अंड्यामध्ये आपल्याला सर्वात आधी काळी मिरी पावडर, चिमूटभर मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची आणि हे अंडं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बाजारामधून आपण जेव्हा चिकन नूडल्स आणतो त्यावेळेला त्यामध्ये एगचं स्क्रॅम्बल असतं, म्हणजे एगचे सुद्धा अंड्याचे छोटे छोटे तुकडे असतात. तर आज आपण अगदी बाहेरच्यासारखे बनवतोय त्यामुळे यामध्ये अंडा घातलेला आहे, नाही घातलं तरी चालेल. आता त्यातलंच 2 ते 3 चमचे अंडे फक्त आपण यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा सोया सॉस घालायचा आणि 1 चमचा रेड चिली सॉस, त्याचबरोबर 4 ते 5 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं. यामध्ये आपल्या या चिकनला छान कोटिंग येईल. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देऊ. आता 10 ते 15 मिनिटानंतर सर्वात आधी आपल्याला एक लोखंडाची कढई घ्यायची आहे. ज्या वेळेला आपण चायनीज बनवतो त्यावेळेला आपल्याला अशी लोखंडाची कढई घ्यायची, म्हणजे बाहेर आपण ज्या पद्धतीने स्मोकी नूडल्स खातो त्याच पद्धतीने स्मोकी नूडल्स आपले घरच्या घरी तयार होतात. 1 चमचा तेल घालायचं आणि जे आपण अंडं फेटून घेतलं होतं ते घालायचं आणि आपल्याला असे अंड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्या नूडल्समध्ये जे छोटे छोटे अंड्याचे पीसेस असतात ते या पद्धतीने तयार होतात. आता अंडा आपला झालेला आहे ते काढून घेऊया. त्यानंतर 2 चमचे पुन्हा यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपण मॅग्नेट करून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये फ्राय करून घेऊ. तेल घालताना असं कडेने घालायचं, म्हणजे संपूर्ण कढईला तेल चांगलं लागलं जातं आणि त्यामध्ये आपण जेव्हा कुठलाही पदार्थ बनवतो तो त्यामध्ये अजिबात चिपकणार नाही. आता हे चिकन छान सॉफ्ट होईपर्यंत आणि थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाहेरच्या साईडने मस्त क्रिस्पी असं चिकन आपलं छान तयार झालेलं आहे. आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान क्रिस्पी असं चिकन आपलं तयार झालं. आता हे चिकनही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. आता ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे. यामध्ये आता 1 मोठा चमचा बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं घालायचं. त्याचबरोबर उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आणि जो पातीचा कांदा असतो तो सुद्धा यामध्ये मी घातलेला आहे उभा पातळ कापून. आता आपल्याला हे कांदा खूप जास्त लालसर किंवा गुलाबी अजिबात करायचा नाही, हलकासा हाय फ्लेमवर परतून घेतला. त्यानंतर कोबी घालायची आहे, गाजर घालायचं आणि शिमला मिरची. तर सर्व भाज्या या पद्धतीने अशा उभ्या पातळ कापून घेतलेल्या आहेत आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या फक्त 1 मिनिटभर अशा परतून घ्यायच्या आहे. भाज्या परतताना एकदम कंटिन्यू आपल्याला ह्या भाज्या परतायच्या आहेत, म्हणजे कुठे जास्त शिजल्या जाणार नाही आणि कुठे कमी शिजल्या जाणार नाही, एकसारख्या भाज्या शिजल्या जातील. आता यामध्ये भाज्यांपुरतंच थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, त्यामध्ये त्याचा क्रंचीपणा तसाच राहिला पाहिजे, त्यामुळे हाय फ्लेमवरच आपण या भाज्या परतून घेतल्या. आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 ते 1.5 चमचा रेड चिली सॉस, त्याचबरोबर 1 चमचा व्हिनेगर घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.
आणि ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे, जेणेकरून बाहेर आपण ज्या पद्धतीचे नूडल्स खातो त्याच पद्धतीचा स्मोकी फ्लेवर्स आपल्या घरच्या नूडल्सला देखील येईल। व्यवस्थित आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेलं चिकन घालूया, त्याचबरोबर जे अंड्याचं स्क्रॅम्बल केलेलं होतं ते सुद्धा घालायचं आणि यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊ। सर्वात शेवटी घालायची आहे कांद्याची पात। कांद्याची पात अशी सर्वात शेवटी घातली तर तिचा क्रंचीपणा आहे तो तसाच टिकून राहतो। त्यानंतर यामध्ये आपण बॉईल केलेले नूडल्स घालू। तर नूडल्स तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकटलेले नाहीये, अगदी मस्त छान मोकळे मोकळे नूडल्स झालेत। आणि नूडल्स आपल्याला या पद्धतीने असे दोघं साईडने 2 चमचे धरायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे नूडल्सचे तुकडे पडणार नाहीत आणि ते छान एकसारखे मिक्स होतील। तर हे नूडल्स आपण व्यवस्थित यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी बघा आपले हे नूडल्स मस्त असे तयार झालेले आहेत। याचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी आपण बाजारातून विकत आणतो त्याच नूडल्ससारखा याचा रंग आलेला आहे। तर बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपले चाउमिन्स किंवा मग हक्का नूडल्स तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।